मुलुंड एसी लोकल प्रकरणात आता प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी धक्कादायक दावा केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार लोकलमधील वातानुकूलित यंत्रणा अचानक बंद पडल्याने डब्यात घुसमट सुरू झाली। त्यानंतर प्रवाशांनी आपत्कालीन बटन दाबून मोटरमनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे। परिस्थिती गंभीर होत गेल्याने मुलुंड स्थानकात गाडी थांबताच प्रवाशांनी दरवाजे उघडे ठेवले। घुसमटीमुळे काही महिला प्रवासी बेशुद्ध पडल्याचाही दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे। या प्रकरणी आता प्रत्यक्षदर्शी महिला प्रवाशांनी नेमकं काय सांगितलंय ते ऐकूयात। मी रोज दिव्यावरनं ट्रॅव्हल करते एसी लोकलने। आज एसी लोकलचा एवढा तारंबळ उडालेला की लोकांना खूप प्रॉब्लेम्स झाले, कारण की दिवा आणि दिव्यावरनं जशी ट्रेन निघाली तशी मुंब्रा आणि कळवा यामध्ये दिव्याचे एसी कूलिंग बंद पडलं। त्यामुळे मग ते लोकांना खूप प्रॉब्लेम्स झाले त्याचे। आणि मग पुढे जसं मुलुंड आल्यानंतर ठाण्यापर्यंत ठीक होत्या ट्रेन, नंतरला मुलुंड आल्यानंतर मग एसी लोकलचे डोअर्स बंद करण्यात दिले नाही प्रवाशांनी, कारण की का एसी लोकलमध्ये खूपच ट्रॅव्हल करणं शक्य नव्हतं, कारण की तिथे सफोकेशन जास्त होत होतं। त्यामुळे अर्धी लोक उतरले, अर्धी लोक चढले, त्याच्यामध्ये लोकांनी डोअर्स चालू ठेवले, डोअर बंद करू दिले नाहीत। त्यामुळे मग काही लोकांना, माझ्यासोबतच्या कलिग्स होत्या, त्यांना पण खूप त्रास झाला त्याचा। आम्ही मोटरमॅन यांना पण कॉन्टॅक्ट केलेला होता, पण त्या मोटरमॅनवाल्यांनी पण रिस्पॉन्स दिला नाही तिथल्या। बेसिक गोष्टी जर अवेलेबल नसतील तर मग एसी ट्रेनचा तरी काय उपयोग। मग आम्ही एवढे जीवावरती बेतून आम्ही मग कामावरती येतो, त्यामुळे आम्ही एसीसाठी जास्त फ्रिक्वेन्सी वाढवणं हे आमच्यासाठी चांगलंच होईल। ही होती एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाची प्रतिक्रिया। या गंभीर आरोपांमुळे रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या संपूर्ण घटनेची चौकशी आणि प्रशासनाची भूमिका काय असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।